ज्याला त्याच्या आवाजामुळेच रिजेक्ट करण्यात आलं, तोच बनला बॉलिवूडचा शहनशाह. आज जे बॉलिवूडचे सुपरस्टार शहनशाह आहेत, त्यांचा प्रवास इतका सोपा नव्हता. कोणतीही फिल्मी बॅकग्राऊंड नाही ना कोणताही सपोर्ट होता. ऑल इंडिया रेडिओने सुद्धा त्यांचा आवाज रिजेक्ट केला होता. आजच्या आवाजासाठी करोडो लोक वेडे होतात, तोच आवाज एकेकाळी रिजेक्ट केला होता. कारण त्यांचं म्हणणं होतं की हा आवाज रेडिओसाठी योग्यच नाही आहे. अनेक वेळा नकार, अनेक वेळा रिजेक्शन येऊन सुद्धा अमिताभ बच्चन यांनी हार मानली आहे. कोणताही फिल्मी बॅकग्राऊंड नाही आणि त्यांची ती धिप्पाट उंची पाहून प्रोड्युसर्स, निर्माते, दिग्दर्शक त्यांना सारखे नाकारत होते. पण त्यांनी तरी सुद्धा हार मानली नाही. त्यांचे 10 ते 12 चित्रपट सलग फ्लॉप होत राहिले. पण अपयशाने खचून न जाता त्यांनी आपला हा संघर्ष सुरूच ठेवला. राजेश खन्नाच्या आनंद चित्रपटामध्ये सहकलाकार म्हणून सुद्धा अमिताभ बच्चन होते, पण त्यांची एवढी कोणी दखल घेतली नाही. सारा भाव राजेश खन्ना खाऊन गेला. पण तरीही आपण खचून न जाता त्यांनी आपला संघर्ष हा पुढे चालूच ठेवला. मग आली एक मोठी संधी. एक चित्रपट होता, त्याचं नाव होतं जंजीर. मोठमोठ्या कलाकारांनी हा चित्रपट नाकारला होता, पण अमिताभ बच्चन यांनी तो चित्रपट स्वीकारला. आणि मग ह्या चित्रपटाचं संधीचं त्यांनी सोनं करून दाखवलं. आणि या चित्रपटाने जन्म दिला द अँग्री यंग मॅन, म्हणजेच अमिताभ बच्चन. मग अमिताभ बच्चन यांनी पाठीमागे वळून पाहिलंच नाही. जंजीरसोबत त्यांचे अनेक चित्रपट हिट झाले, एका पाठोपाठ एक. आणि मग त्यांनी परत कधीच हार मानली नाही. त्यानंतर त्यांचे एका पाठोपाठ एक चित्रपट अगदी सुपर डुपर हिट होत गेले. दीवार, शोले, डॉन, अमर अकबर अँथनी, चुपके चुपके, मुकद्दर का सिकंदर, नमक हलाल, नमक हराम, सिलसिला, कुली, अग्निपथ, शहनशाह, लावारिस, कालिया, काला पत्थर, सुहाग, दोस्ताना, त्रिशूल, अग्निपथ, खुदा गवा, शराबी यासारखे अनेक ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले. पण म्हणतात ना, यशाची पायवाट तितकीशी सोपी नसते. संघर्षाचा काळ अजून खडतर होत होता. कारण कुली या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली, गंभीर दुखापत झाली. ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. संपूर्ण भारत त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. पण इथेही ते मागे हटले नाहीत. मृत्यूला हरवून, मृत्यूशी झुंज देऊन ते पुन्हा एकदा उभे राहिले. त्यानंतर 80s आणि 90s सुद्धा त्यांनी बडे मियाँ छोटे मियाँ, हम, कोहराम, मेजर साहब, लाल बादशाह यासारखे अनेक सुपर डुपर चित्रपट दिले. पण त्यानंतर काही कालावधीनंतर त्यांच्या कंपनीला फार मोठा तोटा झाला. वेळ कठीण होती, कर्ज वाढत चालले होते. पण तरीही अमिताभ बच्चनांनी हार मानली नाही. टेलिव्हिजनच्या माध्यमातून ते घराघरात पोहोचले आणि तो शो होता म्हणजे KBC, कौन बनेगा करोडपती. आणि या शोनं इतिहास रचला आणि बॉलिवूडच्या शहनशाहनं परत एकदा कमबॅक केला. यानंतर त्यांनी सुपर डुपर हिट चित्रपटांची जणू यादीच दिली. मोहब्बते, कभी खुशी कभी गम, बागबान, सरकार, पिंक, खाकी, पा, एक अजनबी, ब्लॅक, सरकार 2, बाबुल, चीनी कम यासारखे अनेक चित्रपट दिले. सर्व लोकांच्या मनात त्यांनी घर निर्माण केलं, एक नवीन ओळख निर्माण केली आणि अनेक सुपर डुपर चित्रपट दिले. आजही ते बॉलिवूडचे महानायक आहेत. मित्रांनो, आपण या कथेतून काय शिकलो? अपयश म्हणजे शेवट नाही. परिस्थिती कितीही वाईट असली तरी हार मानू नका. तुमची कमतरता हीच तुमची ताकद बनू शकते. अमिताभ बच्चन हे सर्वांसाठीच, या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी सांगितलेल्या 2 ओळी तुम्हाला सांगते. जिंदगी में कभी शहर तो कभी मात होती रहती है, लेकिन मनोबल की मात नहीं होनी चाहिए. मग तुम्हाला ही मोटिवेशनल स्टोरी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि अशाच मोटिवेशनल स्टोरीज आणि फिल्मी गोष्टींसाठी फॉलो करा फिल्मी कट्टा. धन्यवाद.